सगळ्यांना एक सांगायचंय, हे थांबा रे, मला एक सगळ्यांना सांगायचंय, मी जातीने वंजारी उभा आहे, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय आणि जर मी शांत बसणार असेल तर मी वंजारी नाही. अन्याय सहन करणारा हा कष्टकरी वंजारी समाज नाही. माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय, त्यामुळे गरिबी कुस्तोड वगैरे आम्हाला समजायला जाऊ नका. माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय. मी एका हमालाचा नातू आहे. 18-20 दारिद्र्य होतं आमच्या घरात, पण लढण्याची तिथनच हिंमत आली आणि म्हणून आज लढायला उभा राहिलो. हे जातपीत काही मध्ये येत नाही हो. कसली जात? लढताना जातीचा विचारच करायचा नसतो. या भुसावळमध्ये मुसलमानावर हल्ला झाला तेव्हा जितेंद्रने जातपातीचा नाही विचार केला. तो जाऊन त्या मुसलमानाच्या बाजूला उभा राहिला की तुम्ही तुमच्या बापाला हात उचलून मारू शकत नाही. लोकांनी मला तेव्हाही खूप शिव्या घातल्या. अरे काय हा, कारण त्याच्या एक आवाड नावाचा पोरगा होता, त्याच्यात आत घातला मी. तुम्ही तुमच्या बापाला ट्रेन मध्ये मारू कसे शकता रे? आपण काहीच विचार करत नाही की आपण आंधळे झालो जाती धर्माच्या लफड्यामध्ये, की 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला मारला, त्याची डोळे जायची वेळ आली तरी आपण तेच. आज त्या सूर्यवंशीला मारला, त्याच्या मारण्याचं कारणच नाही सांगतो. भीमसैनिक कुठे गेला आमचा? कुठे गेला? सूर्यवंशीला कसा मारला कोणाला माहितीये का? कोणाला माहितीये कसा मारला? शासनाने नाही सांगितलं, पोलिसांनी नाही सांगितलं, तो मेला. अरे पण मेला कसा? अरे कोणीतरी असेल ना. आणि जस साहेब सर्वात जे लपवलं गेलं आणि जे कधी चर्चेतच आलं नाही ते म्हणजे तो मेलाय पोलीस कस्टडीत नाही, तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीत. साहेब लगा हे लक्षात घ्या, मी मुद्दा म्हणून आज आलोय ना इथे, हे सगळं महाराष्ट्राला सांगायला आलोय की तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीमध्ये. आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये माणूस मरू कशा शकतो? अच्छा, त्याचा काही रेकॉर्ड? तो किती वाजता मेला, त्याला श्वासोश्वासाचा त्रास कधी झाला, काही नाही. पण असा महाराष्ट्र ठेवू नका. बोलायला शिका, व्यक्त व्हायला शिका. जर आपण व्यक्तच झालो नाही तर अजून 10 संतोष देशमुख करायला असे अनेक वाल्या महाराष्ट्रात तयार होतील. या वाल्यांना जर थांबवायचं असेल तर तुमच्यासारखा बीड जिल्ह्यातला हा मोर्चा हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे. हे व्यक्त होणारी लोक आज रस्त्यावर उतरली आहेत, पण महाराष्ट्रातली व्यक्त होणारी लोक जर रस्त्यावर उतरली तर या शासनाला पळता भुई थोडी होईल. तेव्हा वेळीचावर घाला. आजही तुम्ही शब्दचे आमचा मित्र बोलला, क्षीरसागर साहेब कुठे तो 302 अजून दाखल करण्यात झाले, 302 मध्ये आरोपी का नाही आलेत? सगळं सारखं आहे ना. ही जी खंडणी मागितली गेली ती त्याच दिवशी मागितली का? ही खंडणी 2 महिने अगोदर मागितली होती. खंडणी सत्यनारायणाच्या पूजेसाठी मागितली नव्हती. ती खंडणी इलेक्शन फंड साठी मागितली गेली होती. का सत्य बोलायचं नाही? 2 महिने अगोदर काय होतं? मग कशाला पैसे मागायला गेले होते? इलेक्शन फंड दिला नाही, मग पाठवतो सांगितलं, त्या अधिकाऱ्याला बोलून दमदाटी केली, तर हे कारवाई नाही. ज्या पद्धतीने इथलं पोलीस प्रशासन वागलंय, जसं दस साहेबांनी सांगितलं, हायले इतके 12, 14, 15, 16 वर्षाची पोरं हे रिव्हॉल्वर लटकवूनच फिरतायत. म्हणजे जे फायरिंग केलंय अंडर द आर्म्स ऍक्ट ते इलिगल आहे, ते तुम्हाला करता येत नाही. कोण कोणाच्या बापाला घाबरताय? बिनधास्त त्याच्यातनं रील्स निघतायत. आणि सर्वात मी भाषणामध्ये म्हटलं, जहां वाल्या खडा तो सरकार से बडा, तर त्याच्या रील्स तयार करतात. बाप तो बाप रहेगा, हा तुमचा बाप. या बापाला पुरल्याशिवाय आता शांत बसू नका. म्हणा मुलगा असाच निघणार आहे. जेव्हा बाप वाले असेल तर मला
मुलगा म्हणून ते काम करावं लागेल. आणि तुम्हाला सगळ्यांना शपथ आहे या मुलाची, मुलीची आणि त्या माऊलीची, त्या बहिणीला नाही मिळालं शिव शांत बसू नका.